होतं आहे. माझ्या स्क्रीनवर तरी दिसायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता हे आपलं लेक्चर रेकॉर्डिंगला सुरुवात झालेली आहे. तर माझा विषय हा मॅथमॅटिक्स 1 असा खरं तर आपण ठरवला होता, पण आपण साधारण सगळं आपल्या भारत को जानो, नो इंडिया आणि या सगळ्या याच्यातून करत असल्यामुळे मॅथमॅटिक्स इन इंडिया 1 असा मी साधारण विषय ठरवतो आहे. नेहमी स्लाइड्स तयार कराव्यात आणि त्या स्लाइड्स सादर करून मग त्यातून व्याख्यान डेव्हलप करावं अशी माझी पद्धत आहे. पण या विषयाची खूबी अशी आहे, वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये भरपूर उतारेच मांडायला लागतील जर स्लाइड्स करण्याचं ठरवलं तर. त्याच्यामुळे मी तसं करण्यापेक्षा काही पीडीएफ फाईल्स शेअर करीन माझं बोलणं सुरू असताना. आणि नंतर मला असंही जाणवलंय की आपल्या ग्रुपमध्ये असे काही चांगले विद्यार्थी आहेत जे अनेक लेक्चर्स नंतर छान नोट्स काढतात. त्यामुळे मी त्या नोट्सची वाट बघेन. आणि माझी अशी विनंती आहे जोशी सरांना की एखादी गुगल ड्राईव्ह जर आपल्याला लोकेशन असेल, त्यांचं आत्ता त्यांनी गुगल अकाउंट एक उघडलेलं आहेच या कार्यक्रमासाठी, तर त्याच्यात त्या ड्राईव्ह मध्ये हे सगळ्या गोष्टी ठेवता येतील. तर या ज्या पीडीएफ फाईल्स मी आज वापरतोय त्या पण मी तिथे उपलब्ध करून देऊ शकेन. असं आपण तिथे करू शकू. तर मॅथमॅटिक्स इन इंडिया याची सुरुवात खरं तर खूप जुनी आहे आणि अतिशय मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. त्यामुळे त्याकरता कुठल्या कुठल्या गोष्टी आधारभूत धराव्यात, कुठल्या गोष्टींचा वापर करून हे व्याख्यान द्यावं अशी माझ्या पुढे अडचण होती. तर मी मुख्यत्वाने 2 संदर्भ याच्याकरता वापरणार आहे. तर पहिला संदर्भ आहे किम प्लॉफकेर नावाच्या एक डच गणितज्ञ आहेत. त्या बाईंनी पुस्तक लिहिलंय मॅथमॅटिक्स इन इंडिया. ते पुस्तक मी पहिला आधार म्हणून वापरणार आहे. ते प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेस ही एक अतिशय नावाजलेली प्रेस आहे गणितातल्या पुस्तकांबाबत आणि मला वाटतं विज्ञानासंदर्भातल्या इतर पुस्तकांबाबत देखील. त्यांनी ते प्रकाशित केलेलं आहे आणि भारतामध्ये हिंदुस्तान बुक एजन्सी म्हणून आपली एक भारतीयांची गणितातल्या आणि भौतिकशास्त्रातल्या पुस्तक प्रकाशनाची संस्था आहे. त्यांनी ते भारतामध्ये वितरित केलेलं आहे. त्यामुळे त्याला जी सगळे सो कॉल्ड कोट अन कोट इंटेलेक्च्युअल्स आपण म्हणतो, कुठल्याही बाजूचे का असे ना, तर त्या सगळ्यांची त्या पुस्तकाला मान्यता आहे. या किमबाई ज्या आहेत त्या काही पूर्ण म्हणजे भारतीय संस्कृतीच्या पूर्ण प्रशंसक आहेत असं नाही. त्यांनी ते पुस्तक लिहिताना अनेक खटकणाऱ्या गोष्टी देखील लिहिलेल्या आहेत. पण त्याचा तरीही मी संदर्भ म्हणून घेणार आहे, कारण त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या निश्चितच खऱ्या असणार आहे. त्यांना त्या चांगल्या गोष्टी लिहिणं अवघड गेलेलं असणार आहे, एकंदर पुस्तक वाचल्यावरती जे माझं मत झालं ते. आणि त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी नाईलाजाने लिहिल्यात, पण त्या त्यांना कुठल्याही प्रकारे नाकारता येत नाहीत म्हणून त्या लिहिलेल्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टी चांगल्या असणार याबद्दल आपल्याला कुठलीही शंका बाळगायची आवश्यकता नाही. तो माझा पहिला संदर्भ असेल. आणि दुसरा संदर्भ हा असेल के रामसुब्रमण्यम म्हणून आमच्या IIT मध्येच संस्कृत विभागामध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी पुरातन काळातलं भारतीय गणित याच्यावरती भरपूर संशोधन केलेलं आहे. आणि आता नवीन एक साधारण 10-12 वर्षांपूर्वी केरळ मधल्या एका गुरु परंपरेची माहिती सगळ्यांसमोर आली. त्यावरती त्यांनी अनेक उपयुक्त आणि चांगली पुस्तकं लिहिलेली आहेत. तर त्यांचा एक छोटा लेख आहे, तो लेख हा माझा दुसरा संदर्भ असेल. आणि पुढचं जे माझं सेशन होईल त्याच्यामध्ये मी कॅल्क्युलस भारतामध्ये कसं सुरू झालं होतं आणि त्याच्याबद्दल कुठल्या प्रिसिजनने गोष्टी केलेल्या होत्या ते सगळं सांगणार आहे. त्यामुळे आजचं जे पहिलं लेक्चर असेल हे थोडंसं, ज्याला इंग्रजीमध्ये एक्सपोजिटरी म्हणतात, थोडंसं माहितीदायक असेल. याच्यातही आपण अनेक गोष्टी चांगल्या करणार आहोत. मला डिटेल्स मध्ये फार जायचं नाही, म्हणजे मी गणिताची प्रूफ्स, जर थेरमची प्रूफ्स इथे देणं सुरू केलं तर आता 65 संख्या आहे. इथे ऑडियन्सची ती संख्या कदाचित 35, 25, 15 वगैरे पण होऊ शकेल. त्यामुळे असं मी काही न करता केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने हे लेक्चर घेणार आहे. पण याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला नोंद घेण्यासारख्या आहेत. नोंद घेण्यासारख्या गोष्टी अशा की कुठल्याही गोष्टी जेव्हा भारतीय गणितज्ञ सांगतात तेव्हा ते कितपत योग्य आहे आणि जर योग्य नसेल तर त्यातल्या कुठल्या गोष्टी
कितपत जवळ आहेत हे सांगण्याची मनमोकळी वृत्ती त्यांच्या जवळ होती. म्हणजे एक उदाहरण देतो मी तुम्हाला. पायथागोरस याचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती असतं की हा अ, ग्रीक फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञ होता आणि त्याने गणितात देखील भरपूर काम केलेलं आहे आणि खूपच म्हणजे प्रचंड काम केलेलं आहे. स्वतःला वाहून त्याने घेतलेलं होतं आणि असं म्हणतात की त्यांची जी शाळा होती, त्यांचं जे गुरुकुल होतं, त्या गुरुकुलावरती एक वाक्यवरती लिहिलेलं होतं की गणित ज्याला सुंदर वाटत नाही अशांनी इथे आत येण्याचे कष्ट घेऊ नयेत. ओके. तर अशा पद्धतीने त्याने हे केलेलं होतं आणि त्यावेळेला इंटिजर्स म्हणजे आज जे आपण पूर्णांक म्हणून ओळखतो त्या पूर्णांकामध्ये सगळं लिहिण्याची पद्धत होती. स्वाभाविक आहे, म्हणजे जेव्हा आपण एखादे असे साधे व्यवहार करतो, म्हणजे बाजारात जातो, गोष्टी विकत घेतो किंवा घर घेतो किंवा अजून काहीतरी गोष्टी मोजायच्या वगैरे असतात, तेव्हा आपण पूर्णांक वापरतो. पण जेव्हा पूर्णांकांमधून आपल्याला बाहेर जाण्याची पाळी येते अपूर्णांकांपर्यंत, तर अपूर्णांक पण ठीक आहेत, म्हणजे 2/3, 5/8, 2020/17 अशा गोष्टी आपण सहज मांडू शकतो. पण हे पूर्णांक आणि अपूर्णांक यांच्या बाहेर देखील अनेक संख्या असतात. म्हणजे कुठलीही संख्या ही केवळ अपूर्णांकांमध्येच मांडता येते किंवा पूर्णांक देखील आपण एक प्रकारचा अपूर्णांक धरू शकतो, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये एव्हरी इंटिजर कॅन बी थॉट ऑफ ॲज अ रॅशनल नंबर असं म्हणू. म्हणजे आता 5 हा पूर्णांक आहे, पण 5/1 अशा पद्धतीने हा अपूर्णांक म्हणून आपण लिहू शकतो. तर कुठलीही संख्या ही केवळ अपूर्णांकांमध्ये लिहिता येते असं आततायी मत या पायथागोरसचं होतं. आणि जेव्हा त्यांचाच एक विद्यार्थी हिप्पॅपस नावाचा एक गणितज्ञ, त्याने असं दाखवलं की अशा काही संख्या आहेत ज्या पूर्णांकांमध्ये किंवा अपूर्णांकांमध्ये लिहिता येतीलच असं नाही. याला आज आपण इररॅशनल नंबर असं म्हणतो. म्हणजे रॅशनल नंबर हे ते आहेत जे P/Q, P/Q अशा पद्धतीने लिहिता येतात आणि अशा पद्धतीने लिहिता येत नाहीत, परंतु रिअल नंबर आहेत. म्हणजे ह्या संख्या रिअल नंबर म्हणजे काय, असं एक साधारण प्रश्न पडू शकतो. तर एक समजा आपण बिंदू गृहीत धरला, एक कुठेतरी आपण एक बिंदू नोंदला आणि त्याच्यानंतर एक रेष ओढली, तर त्या बिंदूला शून्य मानून जिकडे आपण रेष ओढली त्याला धन दिशा आणि त्याच्या उलट्या बाजूला ऋण दिशा, म्हणजे पॉझिटिव्ह डिरेक्शन आणि निगेटिव्ह डिरेक्शन. आणि नंतर शून्यानंतर कुठेही आपण एक जागा ठरवली आणि त्याला एक म्हटलं, म्हणजे शून्य ही एक खूण आपण त्या रेषेवर काढलेली आहे. त्या एकदा ती खूण आपण नोंदली की आपल्याला दोन दिशा मिळतात आणि त्या दोन दिशांपैकी एक दिशा आपण धन दिशा आणि दुसरी दिशा ऋण दिशा असं ठरवू शकतो. त्यातल्या धन दिशेवर शून्यानंतर कुठेही एक खूण केली आणि त्याला आपण आपलं एकक ठरवलं, म्हणजे युनिट ठरवलं. मला वाटतं हे जे ऑर्गनायझर आहेत ते कृष्णा सुरे आणि जयंत कुलकर्णी यांना त्यांनी विनंती केली आहे की तुम्ही कृपया आपला व्हिडिओ बंद करावा, कारण या व्हिडिओमुळे बँडविड्थचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे जर व्हिडिओ बंद केला तर सगळ्यांना दिसू. धन्यवाद. तर मी सांगत होतो की आपण एक रेष, अनंत रेष, म्हणजे ती दोन्हीकडे इन्फिनिटी पर्यंत जाते अशी रेष समजा ओढली आणि त्याच्यावर एक खूण केली, ती खूण शून्याची मानली, तर त्याच्यानंतर आपल्याला दोन दिशा मिळतात, म्हणजे एक धन दिशा आणि दुसरी ऋण दिशा. त्यानंतर धन दिशेवरती आपण पुन्हा एक खूण शून्यानंतर मांडली तर ती आपल्याला एकक म्हणून ठरवता येतं, म्हणजे त्याला आपण एक म्हणू शकू. मग त्यात तेवढीच लांबी घेऊन पुन्हा पुढचं एक खूण केली की दोन होईल, त्याच्यानंतर 3, 4 आणि सगळं अशा पद्धतीने आपण आपला जो टेप असतो त्याच्यावरती इंचाच्या खुणा असतात, सेंटीमीटरच्या खुणा असतात, या सगळ्या खुणा म्हणजे विविध एकक ठरवून आपण ही मोजणी करत असतो. तर एकदा तुम्ही असं म्हणजे समजा 4 पर्यंत गेलात आणि नंतर तुम्हाला या 4 हे जे अंतर मोजलेत, आपण 4 सेंटीमीटर धरूयात, 4 सेंटीमीटर मोजलं आणि त्याला आपण 5 सारख्या भागांमध्ये आपल्याला विभाजन करायचं असेल, तर त्या
4ला 5ने भाग देणं ही जी एक संख्या आहे ती आपल्याला त्या रिअल नंबर लाईन वरती, आता जसं कोणीतरी चार्ट मध्ये सांगितलं त्याप्रमाणे त्या रिअल नंबर लाईन वरती आपल्याला तो 4/5 हा नंबर, ती संख्या आपल्याला त्याची खूण दाखवता येईल. तर अशा प्रत्येक अपूर्णांकाचे खूण दाखवता येईल. P/Q म्हणजे तुम्ही आधी P मोजलेत आणि मग त्याला Q मध्ये कसं भाग द्यायचा त्याचा एक साधं त्रिकोण आणि ज्याला सिमिलॅरिटी म्हणतात त्याच्यावरून सहज करता येणं शक्य आहे. तर अशी खूण आपल्याला करता येऊ शकते या प्रत्येक अपूर्णांकासाठी. पण समजा आपण एक बायनॉक्युलर, एक भिंग घेतला आणि त्या प्रत्येक अपूर्णांकाकडे निरखून पाहिलं तर असं तुम्हाला दिसेल की अपूर्णांक ही सगळी एकमेकांच्या जवळ आहेत. पण तरी देखील अशा अनेक जागा आहेत की ज्या अपूर्णांकांनी लिहिता येत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ √2, 2चं वर्गमूळ ही एक संख्या अशी आहे की ज्याला आपण अपूर्णांकांमध्ये लिहू शकत नाही. आणि याचं अतिशय सुंदर छोटस प्रूफ आहे. तर पण मी ते प्रूफ आत्ता देणार नाही. ते प्रूफ तुम्हाला कुठेही विकिपीडियावरती उदाहरणार्थ मिळू शकेल. तर √2 म्हणजे 2चं वर्गमूळ ही संख्या आहे, ही रिअल नंबर आहे, कारण आपल्याला ती त्या रिअल लाईन वरती एक खूण करून दाखवता येईल की आपण शून्यापासून एवढे गेलो की आपल्याला √2 ही संख्या मिळते, हे दाखवता येईल. पण ती P/Q मध्ये लिहिता येणार नाही हे देखील दाखवता येतं आणि हे पायथागोरसला मान्य नव्हतं. त्यामुळे त्याच्या विद्यार्थ्याने हे सिद्ध केलं की ही एक संख्या आहे जी अपूर्णांकांमध्ये लिहिता येत नाही, त्याला बुडवून मारण्यात आलं. म्हणजे एवढा मोठा गणितज्ञ आणि इतका मोठा तत्वज्ञ ज्याने इतकी चांगले गणितातले शोध लावलेले आहेत, गणिताकरता अख्खं जीवन वाहून घेतलेलं होतं, तरी देखील असा आततायी विचार व्यक्ती करू शकतो. आणि अशी एकही गोष्ट आपल्या इतिहासामध्ये घडलेली नाहीये. म्हणजे आपल्या कुठल्याही सॉक्रेटिसला विषाचा प्याला प्यायला लागलेला नाहीये. की पृथ्वीभोवती सगळं हिंडत नसून सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह हिंडतात असं मांडलं म्हणून त्रास दिला असं आपल्या इथे कुठे होत नाही. चार्वाक सारख्या लोकांना देखील आपण तत्वज्ञ म्हणून मान्यता दिलेली आहे. तर ठीक आहे, हे सोडून दिलं तरी गणिताकडे परत येऊ. तर आपल्या गणितामध्ये देखील जे आता मी संदर्भ दाखवणार आहे त्याच्यामध्ये हे दिसून येईल की √2 ची संख्या ही संख्या अपूर्णांकांमध्ये लिहिताना देखील त्या जुन्या काळच्या गणितज्ञांनी ही काळजी घेतलेली आहे की ते आपल्याला अपूर्णांकांमध्ये लिहिता येत नाही. त्यामुळे जे आपण देत आहोत ते पूर्ण त्या संख्येबरोबर, म्हणजे √2 एवढी ती संख्या नाही हे सांगण्याची मनमोकळी वृत्ती ही त्यावेळेला गणितज्ञामध्ये होती. आणि ही मला वाटतं कुठून तरी आपली जे पूर्ण तत्वज्ञान आहे त्या पूर्ण तत्वज्ञानातूनच ती येते. तर आता मी शेअरिंग सुरू करेन आणि जो माझा पहिला संदर्भ आहे तो दाखवेन. हे ते पुस्तक मॅथमॅटिक्स इन इंडिया, किम क्लॉफकर यांनी लिहिलेलं. जर शेअरिंग मध्ये कोणाला अडचण येत असेल आणि हे दिसत नसेल तर कृपया मला तसं सांगा, म्हणजे मी काहीतरी करू शकेन. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेस यांनी ते प्रकाशित केलेलं आहे. त्यातील काही सुरुवातीच्याच गोष्टी असं म्हणतात अनेकदा की आपण कुठल्या प्रकारे भूमिका बांधतो एखाद्या गोष्टीची, त्यातून हे स्पष्ट होतं की आपण कुठल्या प्रकारे मांडणी करणार आहोत. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर समजा क्रिकेट खेळताना एखाद्या बॉलरने शॉर्ट फाईन लेगला आणि अजून थोडा स्क्वेअर असा लेग साईडला फिल्डर ठेवला, तर फलंदाज हा अंदाज बांधतो की आता पुढचा चेंडू असेल तो उसळी घेणारा असेल, एक बाउन्सर असेल आणि बाउन्सर वरती आपण मारायला गेलो की तिकडे लेग साईडला कॅच घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर अशी साधारण भूमिका कुठल्या पद्धतीने बांधतात त्याच्यावरून मांडणी कशी होणार ह्याची आपल्याला साधारण कल्पना येते. तर या पुस्तकाची भूमिका त्यांनी अशीच केलेली आहे. वाय इज इट सो हार्ड टू फाइंड इन्फॉर्मेशन अबाउट इंडियन मॅथ? मेनी रिसर्चर्स इन द हिस्ट्री ऑफ इंडियन मॅथमॅटिक्स हॅव हर्ड और आस्क्ड this plaintive question at one time or another.
तर यांनी सुरुवातच अशा पद्धतीने केलेली आहे की भारतीय गणित जे पुरातन काळातलं आहे त्याचे लिखित पुरावे मिळणं अवघड आहे. अनेक गोष्टी आपल्याला याच्यातनं हे पुस्तक वाचलं तर कळतील की त्यांनी त्याच्यामध्ये जे संदर्भ दिलेले आहेत ते पाश्चिमात्य गणितज्ञांचे दिलेले आहेत, ज्यांनी गोष्टी त्यांच्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. पण तरी देखील म्हणजे यांनी पुढे संस्कृत बद्दल वगैरे सगळं लिहिलेलं आहे आणि एक वाक्य मी तुम्हाला दाखवू इच्छितो. इथे सुरुवातीला त्यांनी हे लिहिलं, स्पर्ड बाय इंटरेस्ट in the astrological doctrines learned from Greeks settling in Western India, Indian scholars of this period incorporated into their own astronomy some of their underlying models and techniques, such as Hellenistic spherical geometry, celestial coordinate systems, and trigonometry of chords. म्हणजे यांनी असं म्हटलंय की ग्रीक लोकांसोबत जी चर्चा झाली, ग्रीकांसोबत जे आदान प्रदान झालं ज्ञानाचं, त्याच्यानंतर भारतीय गणितज्ञांनी त्यांच्या अवकाशशास्त्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणल्या. हेलेनिस्टिक म्हणजे सूर्य मूळ असेल वगैरे अशा सगळ्या गोष्टी धरून त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक अशा देखील गोष्टी मांडल्या की इन दी सेकंड मिलेनियम म्हणजे 1000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, ख्रिस्तीची 1000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुसरं मिलेनियम सुरू झालं. त्यामुळे त्यावेळेला त्यांनी इन द सेकंड मिलेनियम इंडियन एक्सचेंजेस विथ इस्लामिक सायन्सेस सिग्निफिकंटली इन्क्रीज्ड अँड डिरेक्ट एन्काउंटर्स विथ युरोपियन सायन्सेस फॉलोड. आणि काही चांगल्या गोष्टी देखील त्यांनी मांडलेल्या आहेत. आणि पुढे त्यांनी एवढं म्हटलं, याच्याबद्दल त्यांचं कौतुक निश्चितच करायला लागेल, की ऑलमोस्ट एव्हरी वन ऑफ दी अबव स्टेटमेंट्स इज डिस्प्युटेड बाय सम हिस्टोरियन, although we all seem to agree at least that Indian mathematics is brilliant and fascinating. हे वाक्य तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी मी हा आधीचा सगळा भाग वाचला, तर किमान यांना देखील हे मान्य करायला लागलं की भारतीय गणित जे आहे ते फॅसिनेटिंग म्हणजे चित्तवेधक आहेच, आणि ब्रिलियंट म्हणजे खूपच अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केलेली अशी ही गोष्ट आहे. तर यात त्यांनी सुरुवातीला काही वेदांमधल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे एक थोडस त्यांचे गुरु जे होते डेव्हिड पिंगरी, ब्राऊन विद्यापीठातल्या गणितातल्या इतिहासाचा जो विभाग होता त्यातले त्यांचे शिक्षक, आणि त्यांना हे पुस्तक त्यांनी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ अर्पण केलं आणि ते लिहिताना श्री गुरुदेवाय नमः असं म्हटलेलं आहे. ही पण एक नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. आपण त्यांच्या पहिल्या धड्याकडे जाऊ, ज्यामध्ये त्यांनी वेदांमध्ये गणिताच्या कुठल्या कुठल्या पद्धती त्यातनं आपल्याला कळतात ते सगळं दिलेलं आहे. So as noted in section 1.3, the earliest extant Sanskrit texts are the ancient religious texts known as the Vedas. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ही आपली 4 वेद आहेत. आणि या वेदांमध्ये त्याच्यानंतर श्रुती, ब्राह्मण वगैरे ही सगळ्या गोष्टी आहेत. तर या वेदांमध्ये गणित कुठल्या पद्धतीने येतं, तर त्यांनी हा एक चांगला परिच्छेद इथे वाचण्यासारखा आहे. व्हॉट डू दीज टेक्स्ट टेल अस अबाउट एन्शंट इंडियन आयडियाज ऑन मॅथमॅटिकल सब्जेक्ट्स? In the first place, they reveal that by early Vedic times, a regularized decimal system of number words to express quantity was well established. Most of these number words evidently date back as far as Proto-Indo-European, since they have many cognates in other Indo-European languages. Some of the most archaic Vedic hymns attest to this system based on decades and powers of 10, including combined numbers involving both decades and units. म्हणजे हे श्लोक आहेत ऋग्वेदातले, ज्याच्यावरून 10चा वर्ग म्हणजे 100, शत, सहस्त्र या सगळ्या संख्यांचा विचार भारतीयांनी केलेला होता हे दिसून येतं. म्हणजे हा पुढचा श्लोक जो त्यांनी इंग्रजीत दिलेला आहे, यू रेडियंट म्हणजे अग्नी, द फायर गॉड आर द लॉर्ड ऑफ ऑल ऑफरिंग्स, यू आर द डिस्ट्रीब्युटर ऑफ थाउजंड्स, हंड्रेड्स, टेन्स
ऑफ गुड थिंग्स. म्हणजे वर्णन करताना सुदैवाने एक चांगली गोष्ट अशी झाली की संस्कृतात जेव्हा जेव्हा संस्कृत श्लोक, संस्कृत स्तोत्र वगैरे रचली गेली, तेव्हा आपण त्याच्यामध्ये 1 किंवा 2 किंवा 10 याने संतुष्ट होणारी लोक नव्हतो. म्हणजे आपल्याकडे विष्णू सहस्त्र नाम आहे. आपल्याकडे विष्णूला हाक मारण्याची 1000 नावं आहेत. आपण अगदी 10 नावं आहेत विविध आणि त्यामुळे आपण त्याच्यातनं संतुष्ट झालेलो असं नव्हतो. विविध पद्धतीने आपण या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे आता मेघदूत जर तुम्ही वाचलं तर त्यातनं तुम्हाला दिसून येईल की त्यांनी कालिदासाने वर्णन एवढ्या विविध प्रकारे केलेलं आहे, एवढ्या विविध उपमा दिलेल्या आहेत. आणि संस्कृतची ही त्यावेळेला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती की तीच गोष्ट विविध अंगांनी, विविध बाजूंनी समजावून सांगायची. आणि त्यामुळे त्याचा आज आपल्याला हा एका प्रकारे फायदा होतोय की या सगळ्या गोष्टी म्हणजे सहस्त्र, शत आणि 10 दश यांचा विचार भारतीयांनी केलेला होता, हा एक प्रकारे पुरावा आपल्याकडे आहे. आणि केवळ एवढंच नाही तर यानंतरही त्यांनी हे पुढचे श्लोक, आणि याच्यात त्यांनी ते श्लोक दिलेले आहेत. ऋग्वेदातला 2ऱ्या अध्यायातला 1ल्या समासातला 8वा श्लोक, किंवा इथे कम इंद्र किंग ऑफ गॉड्स with 20, 30, 40 horses, come with 50 horses, yoke to your chariot with 60, 70 to drink the soam, come carried by 80, 90, 100 horses. म्हणजे आता या श्लोकात फक्त एवढं केलेलं आहे की त्या इंद्रदेवाला सोमरस पिण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे, पण एकच गोष्ट विविध पद्धतीने सांगण्याची जी पद्धत आहे त्यामुळे 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 पर्यंतचे आकडे याच्यात इतक्या चांगल्या पद्धतीने आलेले आहेत. आणि एवढंच नाही तर हा पुढचा 3ऱ्या अध्यायातला श्लोक बघा. 3339 गॉड्स हॅव वर्शिप्ड अग्नी. या याच्यातून आपल्याला लक्षात येतं की आकडे, आणि ज्याला महत्वाचं म्हणजे केवळ आकडे लिहिताना त्याची जी प्लेस सिस्टम असते, म्हणजे 0 आणि तो 0 आपण कुठे ठेवतोय, म्हणजे 1 आणि 0 आणि 0 आणि 1 या 2 संख्या आपल्याकरता वेगळ्या आहेत. आणि म्हणजे ज्याला आपण युनिट प्लेस किंवा डेसिमल एक्सपान्शन मध्ये आपण त्याला त्याच्या स्लॉट्स म्हणतो, ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला यातून होती, हे यातून स्पष्ट होतं. पुढे देखील केवळ म्हणजे पूर्णांक नाही तर अपूर्णांक म्हणजे 1/3 वगैरे यांची माहिती होती, हे दाखवणारा हा यजुर्वेदातला एक श्लोक आहे, ज्याच्यामध्ये हाफ इयर्स, हाफ मंथ्स आणि पुढच्या संख्या म्हणजे केवळ 100 पर्यंत नाही तर 200 आणि त्याहून पुढे 1000, आणि केवळ तेवढं त्या याच्यात आपण थांबत नाही. म्हणजे हेल टू 100, हेल टू 1000, अयुत म्हणजे 10,000, नियुत म्हणजे 1,00,000, ज्याला आपण 100,000 म्हणू शकू, प्रयुत, अर्बुद, न्यर्बुद, समुद्र, मध्य, अंत, परार्ध, अशा पद्धतीने म्हणजे ट्रिलियन ही जी संख्या इंग्रजी याच्यामध्ये म्हटली जाते, मला वाटतं 10चा 12वा घात अशी ही संख्या आहे. तर याच्यापर्यंत संख्या मोजण्याचं आपल्याकडे त्यावेळेला होतं. त्यानंतर येणारा एक स्वाभाविक प्रश्न आहे हा, जो यांनी देखील इथे विचारलाय की वाय डिड वैदिक कल्चर कन्स्ट्रक्ट सच अन एक्सटेन्सिव्ह नंबर सिस्टम अँड अक्लेम इट इन सॅक्रेड टेक्स्ट. की ही एवढी भली मोठी संख्या पद्धती यांनी विकसित का केली आणि ती अशा पवित्र श्लोकांमध्ये का श्लोकबद्ध करून ठेवलेली आहे. पुढे त्यांनी हे पण म्हटलं की द कॉम्प्युटिंग रिक्वायरमेंट्स ऑफ एव्हरीडे लाईफ वुड नॉट हॅव डिमांडेड मोर दॅन द फर्स्ट फ्यू डेसिमल ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजे आपल्याला रोजचे जे व्यवहार आहेत ते व्यवहार पार पाडण्यासाठी 10,000 किंवा फार फार तर 1,00,000 याच्यापर्यंत जावं लागतं, त्याच्या पुढे जावं लागत नाही. मग एवढी मोठी पद्धती, संख्या पद्धती त्यांनी का विकसित केलेली असेल. आणि पुढे त्या असं म्हणतात की ऑल द इन्फिनिट स्पेक्युलेशन्स आर पॉसिबल अबाउट द मेटाफिजिकल ऑर स्पिरिच्युअल इम्प्लिकेशन्स ऑफ दीज नंबर्स इन वेदिक थॉट देर इज प्रोबेबली नो कन्क्लुसिव्ह सोल्युशन टू द मास्टरी. आणि त्यांनी एक संदर्भ दिलाय, पण हा संदर्भ
नेहमीप्रमाणे कुणीतरी पाश्चात्य संशोधकाचा असेल. पण यातनं एकच दिसतं की ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग नावाची जी पद्धत असते, अमूर्त विचार, म्हणजे एखाद्या गोष्टीची आवश्यकता असेल तर अनेक जण त्याच्यावरती विचार करतातच, पण आवश्यकता नसतानाही त्या गोष्टींचा विचार करून ठेवणं आणि ती नोंदवून ठेवणं, त्या गोष्टी विकसित करून ठेवणं, हे आपल्याकडे आधीपासून होतं. हेच यातून स्पष्ट होतं. दुसरं त्यातनं काहीही दिसत नाही. तर याच्यानंतर आपण भागाकाराकडे येऊयात आणि एक हा शतपथ ब्राह्मण यातला एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये भागाकाराबद्दल खूपच चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणजे यज्ञाच्या ज्या वेदी असत त्या वेदींमध्ये 720 विटा समजा आपल्याला मांडायच्या आहेत, तर त्या कशा पद्धतीने मांडता येतील याच्याबद्दलचा हा एक परिच्छेद आहे. आणि इथे द फॉलोइंग पॅसेजेस मला मी हायलाइट करतो म्हणजे तुम्हालाही वाचायला सोपं जाईल. द फॉलोइंग पॅसेज रेफर्स टू सॅक्रिफिशियल फायर अल्टार्स, यज्ञवेदी, मेड ऑफ बेक्ड ब्रिक्स विच सिम्बॉलाइज दी 720 days and nights ऑफ एन आयडियल इयर. म्हणजे एका वर्षामध्ये 365 दिवस असतात हे आपल्याला आता माहितीये, 65 किंवा 66. पण एक ज्याला राऊंडिंग ऑफ द नंबर म्हणता येईल अशी आपण त्यातली सगळ्यात जवळची संख्या घेतली तर ती 360 येईल. कारण 360 ला भरपूर संख्यांनी भाग जातो. तुम्ही विचारू शकाल 370 का नाही? 366 ला जवळ असलेली 10ने भाग जाणारी संख्या खरं तर 370 आहे. पण 370 ला इतक्या विविध पद्धतीने आपण भागू शकत नाही, पण 360 ला खूप चांगल्या पद्धतीने भागू शकतो. त्यामुळे 360 दिवस आपण याच्यात धरले आणि प्रत्येक दिवसाचं दिवस आणि रात्र असं दोन वेगळं वेगळं धरलं तर 720 मिळतात. आणि मग प्रजापती, द क्रिएटर गॉड representing this year and the concept of time in general, sought to regain power over his creation by arranging these 720 bricks in various ways. याच्यात दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे मांडताना देखील त्यांनी तिथे ॲन आयडियल इयर हे मान्य केलेलं. त्यांनी असं सरळ म्हटलं नाही की वर्षाचे आपण 720 दिवस आणि रात्र घेऊ आणि त्याचं पुढे हे करू. त्यांनी त्याला ॲन आयडियल इयर असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यात त्यांना कल्पना होती की जर एक वर्ष आपण धरलं तर त्या वर्षामध्ये 360 दिवस नसतात किंवा दिवस आणि रात्र दोन्ही वेगळे धरले तर 720 नसतात, ही त्यांना कल्पना होती. म्हणून त्यांनी तिथे काळजीपूर्वक ते मांडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो क्रिएटर गॉड आहे त्याने त्या 720 पद्धतीने ते का केलं आणि त्यातनं वेळ आणि पक्ष हे आपल्याला कसे मिळाले त्याचं त्यांनी छान स्तोत्रांमध्ये इथे वर्णन केलेलं आहे. सुदैवाने हा पूर्ण परिच्छेद इथे पानभर बसेल, त्यामुळे मी आता हा हायलाइट करतो आणि मग आपण वाचूया. प्रजापती, the year has created all existing things. Having created all existing things, he felt like one emptied out and was afraid of death. He bethought himself, how can I get these beings back into my body? 720 ला कुठल्या पद्धतीने भाग देता येईल हे सांगण्याची ही एक पद्धत आहे. He divided his body into two. There were 360 bricks in the one and as many in the other. He did not succeed. त्याने दोन त्याचे भाग करायचं ठरवलं 720 विटांचे आणि प्रत्येकामध्ये 360 विटा होत्या. हे त्यांनी म्हटले देर वेर 360 ब्रिक्स इन द वन अँड ॲज मेनी इन दी अदर. म्हणजे एका भागात 360 विटा आणि दुसऱ्या भागात तेवढ्याच. अँड ही डिड नॉट सक्सीड. त्याने तो संतुष्ट झाला नाही. ही मेड हिमसेल्फ 3 बॉडीज. मग त्याने 3 भाग करायचं ठरवलं आणि त्यात 3 बॉडीजच्या नंतर एक डॉट 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 दिलेलं आहे. त्या डॉट डॉट डॉटचा अर्थ आहे की जे मूळ श्लोक आहेत त्या मूळ श्लोकांमध्ये हे सगळं विस्तृत दिलेलं आहे, पण किमबाईंनी लिहिताना हे थोडं संक्षिप्त रूपात लिहिलंय याची कबुली त्यांनी या परिच्छेदाच्या खाली दिलेली आहे. तर ही मेड हिमसेल्फ 3 बॉडीज. ही मेड हिमसेल्फ 6 बॉडीज ऑफ 120 ब्रिक्स ईच. म्हणजे 720 ला 6ने भाग दिल्यावरती 120 मिळतात. ही डिड नॉट डिवाइड फोल्ड. 6ने दिल्यानंतर 7ने भाग दिला नाही.
इथे आपण बघतो की 3 बॉडीजच्या नंतर 6 बॉडीज आणि मध्ये डॉट 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 आहेत, त्यामुळे 4 ने भाग दिल्यावर काय होतं, 5 ने भाग दिल्यावर काय होतं, हे आधीच्या मूळच्या श्लोकामध्ये मूळच्या परिच्छेदात दिलेलं आहे. इथे त्यांनी ते पूर्ण मांडलं नाही, पण 6च्या नंतर 7 ने भाग दिला नाही हे इथे एक्सप्लिसिटली मेन्शन केलेलं आहे. याची हे इथे नोंदवून ठेवण्याची काळजी घेतलेली आहे. 7 ने 360ला किंवा 720ला भाग जात नाही हे त्यांना त्यावेळेला ठाऊक होतं. ही मेड हिमसेल्फ 8 बॉडीज ऑफ 90 ब्रिक्स इच. 8 भाग केले आणि त्याच्यामध्ये 90 विटा घेतल्या. मग पुन्हा डॉट डॉट डॉट, कारण 9 ने भाग जातो 720ला, 10 ने जातो. ही डिड नॉट डिव्हाइड 11 फोल्ड. त्यांनी 11 ने भाग दिला नाही, किंवा त्याने 11 भागांमध्ये 720 विटा विभागण्याचा प्रयत्न केला नाही, किंवा तसं विभाजन केलं नाही. ही डिड नॉट डिव्हाइड इदर 13 फोल्ड और 14 फोल्ड. तर 7 ने भाग जात नाही म्हटल्यावर 14 ने देखील भाग जाणार नाही. ही डिड नॉट डिव्हाइड 17 फोल्ड. असं करत करत शेवटी ही डिड नॉट डिव्हाइड 21 फोल्ड, 22 फोल्ड, 23 फोल्ड. ही मेड हिमसेल्फ 24 बॉडीज ऑफ 30 ब्रिक्स इच. 24 भाग केले तर त्यामध्ये प्रत्येकामध्ये 30 विटा येतील. देअर ही स्टॉप्ड ॲट द 15th. And because he stopped at the 15th arrangement, there are 15 forms of the waxing and 15 of the waning. म्हणजे चंद्राच्या ज्या कळा आहेत त्या 15 वृद्धिंगत होणाऱ्या कळा आहेत आणि 15 क्षय होणाऱ्या कळा आहेत. And because he made himself 24 bodies, therefore the year consists of 24 half months. आणि त्याने 24 भाग केल्यामुळे वर्षाचे 24 पक्ष आहेत. आता या एका परिच्छेदामधून अतिशय चांगल्या पद्धतीने गोष्ट सांगितल्यासारखं करून वर्षामध्ये किती पक्ष आहेत, त्या पक्षामध्ये प्रत्येक दिवसात 15 कशा पद्धतीने चंद्राची वृद्धी होत जाते आणि क्षय होत जातो, ह्या सगळ्या गोष्टी तर सांगितल्याच आहेत. पण एक गणितज्ञ म्हणून आपल्याला हे बघता येईल की याच्यामध्ये भागाकाराची पद्धत आणि कुठल्या संख्येने भाग जात नाही ते नोंदवून ठेवण्याची जी काळजी घेतलेली आहे ते आपल्याला यातून दिसून येतं. त्यामुळे भागाकार त्यावेळेला होता ही तर अतिशय म्हणजे आता सर्वमान्य गोष्ट आहे. आणि याच्यानंतरही इथे या किमबाईंनी सांगितलंय की द फुल सिक्वेन्स ऑफ अटेम्प्टेड ऑर रिजेक्टेड डिव्हिजन्स बाय ऑल द इंटिजर्स फ्रॉम 2 to 24 is described in the text, although the above excerpt omits some of them for conciseness. आणि शेवटी आपण 720ला 24 गुणिले 30 या याच्यावरती अशा याकरता थांबतो कारण आपल्याला ह्याने पूर्णांकांमध्ये लिहिता येतं. म्हणजे एका साध्या पद्धतीने बघायचं तर आपण किती स्तंभ करतो विटांचे आणि त्या प्रत्येक स्तंभामध्ये किती विटा ठेवतो तेवढंच फक्त त्याने केलेलं आहे. म्हणजे 720ला 2 स्तंभ किंवा 2 कॉलम्स आपण म्हणू, ते 2 कॉलम्स केले तर प्रत्येक स्तंभामध्ये 360 विटा येतील. मग त्याने अजून एक स्तंभ वाढवून पाहिला, 3 स्तंभ केले तर 240 विटा झाल्या. असं करत करत 24 स्तंभांमध्ये आणि प्रत्येक स्तंभामध्ये 30 विटा ही चौरसाला सगळ्यात जवळ जाणारी रचना आहे. आणि म्हणून तिथे तो थांबलेला आहे. म्हणजे यज्ञाचं किंवा कुठलाही आकृती आपण काढताना चौरस काढतो कारण त्याने आपल्याला कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रफळ मिळू शकतं जर आपण फक्त आयतांचा विचार करत असू तर. आणि त्यामुळे 720 हे मिळवण्यासाठी जी चौरसाला सगळ्यात जवळची आकृती आहे ती 24 गुणिले 30 या पद्धतीने मिळते. या याच्यातून आपल्याला हे दिसून येतं. 4 वाजलेले आहेत आधीच. मी बोलताना एकदा सुरू केलं की किती वेळ जातो हे कळत नाही. याच्यानंतरचं पुढचं मी जे सांगू इच्छितो ते शूल्ब सूत्रांचं आहे. हे बहुधा सगळ्यांनाच उत्सुकता असते. पायथागोरसचा जो थेरम आपण म्हणतो तर याकरता मी राम सुब्रमण्यम यांचा जो संदर्भ आहे त्याच्याकडे जाईन. हा एक लेख आहे राम सुब्रमण्यमचा. याचं शीर्षक आहे भारतीय पुरातन गणितामध्ये एक दृष्टी, ग्लिम्सेस ऑफ मॅथमॅटिक्स इन इंडिया, के राम सुब्रमण्यम.
हे आमच्या इथे IIT बॉम्बेलाच प्राध्यापक आहेत. आणि यातले आता पुन्हा सगळे सांगावं का? ठीक आहे, मी एकदा पटापट हे सगळं वाचतो, कारण हे सगळ्या याच्यातून ज्या संशोधकांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत त्यातनं खूप चांगल्या माहिती आपल्याला मिळतात. सो पटकन एकदा वाचूयात. स्टार्टिंग फ्रॉम द representation of numbers through the way of arriving at the solutions of indeterminate equations to the development of sophisticated techniques in handling the infinite and the infinitesimals, there has been a wide variation in the choice of working style amongst mathematicians of different cultures. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, ह्या वाक्याचा मूळ अर्थ असा आहे की गणित करताना ज्या विविध गोष्टी करायला लागतात त्याच्यामध्ये वर्किंग स्टाईलच्या विविध चॉईसेस आहेत. म्हणजे कुठल्या पद्धतीने ते मांडावं याच्या विविध पद्धती आहेत. अँड पुढे ते असंही म्हणतात, बाय वर्किंग स्टाईल वी मीन द अप्रोच टेकन बाय मॅथमेटिशियन्स इन फॉर्म्युलेटिंग द प्रॉब्लेम, in internally visualizing the solution, in externally representing their consolidated understanding and so on. म्हणजे या सगळ्या त्याच्यातल्या महत्वाच्या आहेत की तुम्ही जो मूळ प्रश्न आहे तो कुठल्या पद्धतीने मांडता. एकदा तो मूळ प्रश्न आपला ठरला की त्याचं उत्तर कसं मिळवावं आणि ते उत्तर काय आहे याचं चिंतन कसं करतो आपण, आणि एकदा त्याचं चिंतन झालं आपल्याकरता, ते चिंतन पूर्ण झालं की मग इतरांना आपण कुठल्या पद्धतीने ते सांगतो. कन्सॉलिडेटेड अंडरस्टँडिंग म्हणजे पूर्ण सगळी बाजूने विचार करून केलेलं जे चिंतन आहे ते कशा पद्धतीने आपण समजावून सांगतो, याच्या भरपूर पद्धती आहेत. आणि भारताच्या याच्याबद्दल पण त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की मोस्ट ऑफ द मॅथमॅटिक्स स्टार्टिंग फ्रॉम 5th century CE, 5व्या शतकापासून पुढे जे गणित झालेलं आहे त्याचाच आता आपल्याकडे पुरावा आहे. त्याच्या आधीच्या गोष्टींचा पुरावा दुर्दैवाने नाहीये. पण हा जो पुरावा आहे तो पण इट हॅज बीन हँडेड डाऊन इन द फॉर्म ऑफ हायली कॉम्प्रेस्ड अँड क्रिप्टिक वर्सेस, नॉट टू मेन्शन द अफोरिस्टिक स्टाईल अडॉप्टेड प्रायर टू दिस पिरियड. तर ह्या ज्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलेल्या आहेत त्या अतिशय छोट्या छोट्या आणि थोडं कोडं स्वरूप असलेल्या श्लोकांमधनं गेलेलं आहे. As the transmission of knowledge was primarily oral, these verses or aphorisms used to be memorized and passed on orally from generation to generation. थोडे टायपोज आहेत त्याच्यात. त्यामुळे ही जी पद्धत होती ज्ञान वाटण्याची, ही मौखिक पद्धत होती. आता रामायण कदाचित या लॉकडाऊन मध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल आणि त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल की वशिष्ठ मुनी बसलेत समोर, सगळा विद्यार्थीगण बसलेला आहे आणि वशिष्ठ मुनी वेदाची एक एक ऋचा सांगतायत आणि सगळेजण ती ऋचा त्यांच्या मागून म्हणतात आणि पाठांतर करूनच हे ज्ञान देण्याची पद्धत त्यावेळेला होती. आणि पुढची ही अतिशय महत्वाची ओळ आहे, The Indian mathematicians were so adept in metrical composition, म्हणजे वृत्तामध्ये एखादं बांधणं याच्यामध्ये एवढे यांना कौशल्य होतं that even infinite series expansion of trigonometrical functions have been presented in the form of beautiful verses which sometimes have a double entendre. म्हणजे एखादं ट्रिग्नॉमेट्रिकल फंक्शन साइन ऑफ 1 उदाहरणार्थ, त्याचं त्यांनी पूर्ण जी आपण वृत्ती बहुधा त्याला म्हणतात सिरीज मध्ये त्याचं जे एक्सपान्शन आहे ते त्यांनी या खूप सुंदर स्तोत्रांमध्ये बांधून ठेवलेलं आहे. आणि ही स्तोत्र अशी होती की त्यांना दोन प्रकारचे अर्थ असायचे, एक थोडासा खोडकर अर्थ आणि एक हा अतिशय गंभीर अर्थ. आणि पुढे हे पण या रामसुब्रमण्यम सरांनी सांगितलंय की व्हाईल ऑन द टॉपिक it may also be mentioned that the purpose for which the power series were arrived at in India around 14th century, as well as the route taken by mathematicians to arrive at them, are quite different from the trajectory adopted by mathematicians in Europe a couple of centuries later. त्यामुळे पॉवर सिरीज जी कॅल्क्युलसचा गाभा आहे, कॅल्क्युलसचा उगम याकरता झालेला आहे की पॉवर सिरीज किंवा सिरीज, इन्फिनिट सिरीज नीट पद्धतीने समजाव्यात. त्याचा
ज्या पॉवर सिरीजचा अभ्यास आणि तो अभ्यासाकरता त्या म्हणजे पॉवर सिरीजची आवश्यकता आणि मग ज्या मार्गाने अभ्यास केला हा मार्ग म्हणजे ज्याला मोटिवेशन अँड स्टडी, कल्चर ऑफ स्टडी असं म्हणता येईल, हे आपलं आणि पाश्चात्यांचं पूर्णपणे वेगळं आहे, हे देखील त्यांनी याच्यात सांगितलंय. तर हा लेख खूपच छान लिहिलेला आहे रामसुब्रमण्यम सरांनी. मी पीडीएफ फाईल मध्ये ठेवीनच, तर तेव्हा सगळ्यांना वाचायला येईल. ड्राईव्ह मध्ये ठेवीनच. शुल्ब सूत्राचा, आता पायथागोरसचा जो सिद्धांत आहे त्याच्याबद्दल शुल्ब सूत्रांमध्ये ते सगळं आधी होतं प्रायर टू 800 BCE. मॅथमॅटिक्स इन इंडिया हॅज अ व्हेरी लॉंग अँड हॅलोड हिस्ट्री. म्हणजे भारतातील गणिताची जी परंपरा आहे ती अतिशय दीर्घ आहे आणि खूपच चांगल्या पद्धतीने मांडलेली परंपरा आहे. शुल्ब सूत्राज, the oldest extant texts prior to 800 BCE, 800 वर्ष ख्रिस्तपूर्व, explicitly state and make use of the so-called Pythagorean theorem apart from giving various interesting approximations to surds in connection with the construction of altars and fireplaces of different sizes and shapes. आता पायथागोरस ला त्या पायथागोरियन थेरमचं पूर्ण श्रेय दिलं जातं. तर पायथागोरस हा साधारण ख्रिस्तपूर्व 500 वर्षांच्या आसपासचा आहे आणि ही जी शुल्ब सूत्र आहेत यांचा जो यांचे ग्रंथ किंवा ज्याचं लिखित स्वरूपात उपलब्ध आहे ते 800 वर्षांपूर्वीच आहे, ख्रिस्तपूर्व. त्यामुळे सरळ सरळ पायथागोरसच्या आधी 300 वर्ष हे लिखित स्वरूपात उपलब्ध होतं आणि त्याहूनही काही शतका आधी ते पूर्ण वापरात होतं. तर याच्यात तो थेरम ज्याच्याबद्दल पायथागोरसला श्रेय मिळालेलं आहे तो व्यवस्थित पूर्ण मांडलेला आहे. आणि नुसतं तेवढंच नाही तर त्याचा वापर करून सर्ट्स ना, म्हणजे ते जे मी नंबर्स सांगितले तर त्या नंबर्स मध्ये, रिअल नंबर्स मध्ये मी सांगितलं √2, नंतर √3 किंवा 5th रूट ऑफ 7, उदाहरणार्थ 7चा 5वा घात, असे आपण अनेक संख्या विचारात घेऊ शकतो ज्यांना गणितामध्ये अल्जेब्राईक नंबर्स असं म्हणतात. तर या विविध अल्जेब्राईक नंबर्सना अप्रॉक्सिमेट करणारे जे अपूर्णांक होते त्यांची देखील माहिती त्यांनी याच्यात दिलेली आहे. आणि या सगळ्याचं कारण काय, तर या सगळ्याचं कारण असं की यज्ञवेदी विविध आकाराच्या आणि विविध साइजेसच्या, म्हणजे शेप्स हा जो भौमितिक आकार आहे तो, आणि छोट्या किंवा मोठ्या अशा विविध आकारांच्या यज्ञवेदी बनवायला लागतात. त्याकरता त्यांनी हा सगळा विचार केलेला होता. आणि ख्रिस्तपूर्व 499 वर्ष जेव्हा आर्यभट्टाची वेळ होती, द इंडियन मॅथमॅटिशियन्स वेअर फुल्ली कन्व्हर्संट विथ मोस्ट ऑफ द मॅथमॅटिक्स दॅट वी करंटली टीच ॲट द एलिमेंटरी लेवल इन अवर स्कूल्स, which includes the methods of extracting square root, cube root and so on. गणितामध्ये तुम्ही मला बघू शकत असाल, जरी मी हे प्रेझेंट करतोय तरी, तर हे एक पुस्तक आहे. हे अतिशय जाड पुस्तक आहे, रामसुब्रमण्यम सरांनी संपादित केलेलं. आणि याच्यामध्ये गणित युक्ती भाषा म्हणून जे ज्येष्ठ देवांचं ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचे 2 भाग करून, म्हणजे हा एक भाग आहे आणि इथे माझ्या टेबलवरती दुसरा भाग आहे. तर या 2 भागांमध्ये त्यांनी पूर्ण ज्येष्ठ देव हा एक गणितज्ञ, त्याने जो गणित युक्ती भाषा नावाचा लिहिलेला ग्रंथ आहे तो मल्याळम भाषेत लिहिलाय, त्याचं त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर देऊन आणि त्याच्या पुढे कमेंट्री देऊन संपादित केलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलंय की भारतीय गणितामध्ये जी आपण मूलभूत ज्याला बेसिक ऑपरेशन्स असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल, अशी 4 प्रकारची नसून 8 प्रकारची होती. म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, ह्या तर 4 अतिशय मूलभूत प्रकार आहेत की ज्याने आपण एका संख्येपासून किंवा 2 संख्यांपासून अजून काही संख्या निर्माण करू शकतो. तर या 4 तर होत्याच, पण याच्यासोबत वर्ग, घन, वर्गमूळ आणि घनमूळ ह्या देखील बेसिक ऑपरेशन्स मध्ये गणल्या गेलेल्या होत्या. म्हणजे त्या गणित युक्ती भाषामध्ये वर्गमूळ काढण्याच्या 3-4 पद्धती त्यांनी सांगितलेल्या आहेत, वर्ग काढण्याच्या 3-4 पद्धती सांगितलेल्या आहेत, गुणाकार करण्याच्या काही पद्धती सांगितलेल्या आहेत,
अशा पद्धतीने अतिशय डिटेलमध्ये, अतिशय विस्तृत असा हा लेख अशी आहेत. आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की वर्गमूळ घनमूळ काढण्याची पद्धत देखील त्यावेळेला भारतीयांना माहिती होती. आणि या सगळ्याचं कारण असं होतं की आपल्याला जी आता जुनी मंदिरं दिसतात किंवा जुने अनेक जे काही वेरूळची लेणी उदाहरणार्थ जर आपण घेतली की ते मंदिर हे आपण कळसापासून बनवणं सुरू केलेलं आहे. आणि त्याला अनेक वर्ष लागली ती पूर्ण होण्यासाठी. आणि ती गोष्ट सगळ्यांना माहिती असेल की राणीने असा प्रण केला होता की मला या मंदिराचा कळस दिसल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. आणि मग ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने महाभारतामध्ये अनेक शब्दशः गोष्टी हे करून अनेक अडचणीतून मार्ग काढलेला आहे, त्याप्रमाणेच तिथे वेरूळच्या त्या स्थापत्य शास्त्रज्ञांनी मार्ग काढला. त्यांनी एक कळस पटदिशी तयार करून दिला. राणीला सांगितलं की हा बघा कळस, तुम्ही आता अन्न ग्रहण करू शकता आणि आता पुढे काय करायचं ते आम्ही करू, तुम्ही काळजी करू नका. आणि नंतर कळसानंतर त्यांनी ते पूर्ण मंदिर तिथे उभारलं. म्हणजे त्या मंदिरातली जी कोरीव काम आहे त्याच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. इतकं सुंदर कोरीव काम दुसरीकडे कुठे दिसणं अवघड आहे. पण ही केवळ संकल्पना की आम्ही कळस करतो आणि त्याच्यानंतर मंदिर बांधून देतो, ही हा आत्मविश्वास आणि हे अनेक शतकं काम चाललेलं आहे. म्हणजे त्यांनी ती जी काही एक त्याचं मॉडेल तयार ठेवलं असेल तर ते मॉडेल पिढ्यानं पिढ्या पुढे स्थानांतरित करणं ही देखील पद्धत त्यावेळेला होती. तर याकरता निश्चितच म्हणजे वर्गमूळ, घनमूळ आणि अँड सो ऑन, म्हणजे तेवढंच नाही तर त्याही पुढे सगळे हे जे अल्जेब्राईक ऑपरेशन्स आहेत ते आपल्याकडे तेव्हा होती, ही यातून दिसून येतात. असो, तर आपण शुल्बसूत्रांकडे जाऊ. तर शुल्बसूत्र म्हणजे जो पायथागोरसचा थेरम आहे, तो पायथागोरसचा थेरम आपल्याला का लागतो, तर तो यासाठी लागतो, शुल्बसूत्राचा इथे अर्थ दिलेला आहे. द वर्ड शुल्ब स्टेम्स फ्रॉम द रूट शुल्ब विच मीन्स टू मेजर. आणि सूत्र म्हणजे दोरी. तर दोरीने ज्या गोष्टी मोजल्या जात असत त्यांना शुल्बसूत्र असं नाव होतं. तर ही शेन पक्षाची एक प्रतिकृती आहे आणि अशा काही वेदी त्यावेळेला असत. दी फर्स्ट लेअर ऑफ दी अल्तार शेनचिती. तर याच्यात विविध आकार आहेत. हे जे मधले आकार आहेत जे फिकट रंगाने काढलेले आहेत हे चौरस आहेत. त्याला जोडून हे थोडे गडद रंगांचे आहेत ते आयत आहेत. त्याच्यानंतर हा एक त्रिकोण इथे वरती आहे गडद रंगामध्ये, हा इथे फिकट रंगामधला आयत त्रिकोण आहे. आणि इथे नंतर ह्या भुऱ्या रंगातले हे अजून काही आयत आहेत. हे प्रत्येकाचे डायमेन्शन्स वेगळे वेगळे होते. या प्रत्येकाच्या ज्या लांबी रुंदी होती ती सगळी वेगळी होती. आणि ही सगळी मांडणी करताना निश्चितच त्यांना पायथागोरसचा थेरम जो आहे तो लागला असणार आहे. कारण जर तुम्हाला ही एवढी लांबी या पंखाची इथून इथपर्यंत हवी असेल तर इथे किती आडव्या अशा आयत मांडायला लागतील आणि किती उभे मांडायला लागतील हे माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्या याच्यातूनच त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर कार्डिनल डिरेक्शन्स म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट उभी आपण रोवली आणि त्यातून त्याची सावली कुठल्या बाजूला पडते, विविध वेळेला त्या सावल्या मोजल्या. ओ ए म्हणजे हा ओ जो बिंदू आहे इथून ए पर्यंतची ही जी सावली आहे ती फोरनून शॅडो आणि पुढची जी आहे ती आफ्टरनून शॅडो. आणि या दोन्ही सावल्या आणि ही या स्तंभाची मूळ उंची. तर इथून एक आपण रेष ओढली तर हा एक त्रिकोण तयार होतो. आणि या त्रिकोणातून आपल्याला त्या किती अंतर पडतं याचा कर्ण वगैरे ही सगळी आपल्याला गणित करणं भाग पडतं. आणि जर आता आपण अक्षांश रेखांश म्हणतो, त्या अक्षांश आणि रेखांश ओळखण्याची ही पद्धत होती. त्याच्यात त्यांनी ही पूर्ण माहिती दिलेली आहे, त्याच्यात डिटेल्स मध्ये मी जाणार नाही. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला तो पायथागोरसचा थेरम आवश्यक होता. त्याची प्रूफ्स त्यांनी दिलेली होती. त्याच्यानंतर हा तो थेरम, द थेरम ऑन द स्क्वेअर ऑफ अ डायगोनल. एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळेला हा थेरम त्यांनी असा त्रिकोण आणि त्याचा डायगोनल अशा पद्धतीने न मांडता आयत आणि आयताचा मधला कर्ण या पद्धतीमध्ये मांडलेली होती. म्हणून त्याला भुजा कोटी कर्ण न्याय अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. आणि इथे या श्लोकामध्ये त्याचं पूर्ण सांगितलंय. दीर्घ चतुरश्र क्षणया रज्जुः पार्श्वमानी तीर्यंमानी च यत् पृथक भूते यत्
यत् पृथक भूते कुरुतः तदुभयं करोति. The diagonal of a rectangle produces an area that is produced by the length and the breadth separately. अशा पद्धतीने हे इथे मांडलेलं आहे आणि याचं प्रूफ देखील होतं. आणि नंतर अर्थातच भास्कर 12व्या शतकात त्यांनी एक खूपच सुंदर प्रूफ दिलेलं आहे. ज्येष्ठ देवक त्यांनी त्यांच्या युक्तिभाषेमध्ये पण दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतरची जी मला महत्वाची गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगायची होती ती ही, टू ड्रॉ अ स्क्वेअर whose area is equal to 9 times n times a given square. म्हणजे आता आपल्याकडे एक चौरस दिलेला आहे आणि त्याचं क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर आपल्याला असा एक चौरस बनवायचा आहे ज्याचं क्षेत्रफळ या दिलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 4 पट असेल. असं जर आपल्याला कोणी सांगितलं तर आपण सहज ते करू शकू. आपण त्याची जी बाजू आहे त्याची दुप्पट घेऊ. त्याची दोन्हीकडून दुप्पट घेतली तर आपल्याला जो आर स्क्वेअर आधी जर मिळत असेल तर 2r स्क्वेअर मिळेल, विच इज 4 into r स्क्वेअर. त्यामुळे हा जर n हीच जर एक वर्गसंख्या असेल तर हे मिळवणं अतिशय सोपं आहे. पण इथे केवळ वर्गसंख्यांसाठी नाही तर अशा सगळ्या n साठी त्यांनी ही पद्धत मांडलेली आहे. आणि त्याचं पुढे एक अतिशय साधं सोप्या याच्या पद्धतीने हे इथे मांडलंय की त्यांनी काय सांगितलं की तुमच्याकडे ए हा क्षेत्रफळ आहे, म्हणजे हे तुम्ही ए मोजू शकता. तर तुम्ही n+1 into a/2 अशी बाजू असलेलं आणि बेस n-1a असा बेस असलेला एक त्रिकोण, द्विभुज त्रिकोण तुम्ही काढा. आयसोसिलस ट्रायंगल ज्याला म्हणतात तो. आणि त्याच्यानंतर तुम्ही या वरील बिंदूतून खाली लंब टाकला तर जी तुम्हाला बाजू मिळेल याने तुम्ही चौरस काढला तर तुम्हाला a गुणिले n आधीचा जो तुमची बाजू होती a त्याचा वर्ग मिळेल आणि या रूट n चा वर्ग होईल. त्यामुळे तुम्हाला आधीच्या क्षेत्रफळाच्या n पट क्षेत्रफळ मिळेल. इतकी साधी सोपी पद्धत. आणि याची सिद्धता इथे वरती दिलेली आहे. त्या सिद्धतेवरून 2 वर्गांची जर वजाबाकी केली तर त्यातून काय मिळतं, 2 वर्गांची बेरीज केली तर त्यातून काय मिळतं, म्हणजे a² - b² इज a+b into a-b. हे अतिशय जे साधं सूत्र आहे ते साधं सूत्र वापरून त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे इथे. तर या सगळ्या गोष्टी त्यावेळेला होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग अ सर्कल इंटू अ स्क्वेअर अँड ट्रान्सफॉर्मिंग अ स्क्वेअर इंटू अ सर्कल. म्हणजे एखादा दिलेला चौरस असेल तर तेवढंच क्षेत्रफळ असणारं वर्तुळ आपल्याला कसं काढता येईल, आणि जर एखादं वर्तुळ तसं दिलं असेल तर तेवढंच क्षेत्रफळ असणारा चौरस कसा काढता येईल. आणि त्यातून पुढे ही जी इरॅशनल संख्या आहे ज्याचं मी सांगत होतो √2, त्याच्याबद्दलचं त्यांनी सांगितलंय. द फॉलोइंग सूत्र गिव्स द शुल्बाकाराज given by the Shulbakaras presents an interesting rational approximation to square root 2. आणि काय आहे ते, प्रमाणन तृतीयेन वर्धयेत. म्हणजे प्रमाण म्हणजे एक तुम्ही घ्या, त्याला 1/3 वाढवा, तत् चतुर्थेन ते ज्याने वाढवलंय त्याच्या 1/4 पुन्हा वाढवा, आत्म चतुस्त्रिंशो नेन. हे नेन जे शेवटचं ते म्हणतंय वजाबाकी करा या पुढच्या याची त्याच्या 34व्या भागाने. ठीक आहे. म्हणजे त्यांनी सुरुवातीला सांगितलं प्रमाणन तृतीयेन वर्धयेत तत् चतुर्थेन आत्मश्चतुस्त्रिंशो नेन. म्हणजे ही जी इकडची संख्या आहे त्या संख्येचं वर्णन त्यांनी त्याच्यात केलंय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही पुढे आहे, सविशेषः. म्हणजे त्यांनी हे नाही म्हटलं की तुम्हाला √2 ही संख्या मिळते. मी पुढचा हा परिच्छेद वाचून दाखवतो. इट मस्ट बी नोटेड दॅट वी हॅव इंट्रोड्युस्ड अन अप्रॉक्सिमेट सिम्बॉल इन दी अबोव इक्वेशन. इथे हे जे ट्विडल केलेले 2 इथे बरोबरची खूण नाही केलेली. So we have introduced an approximate symbol in the above equation and not that of equality. This is to signify the fact that the sutra quoted above clearly states that the value specified is only approximate. Savisheshaha literally with a distinction or speciality, with a speciality or with a distinction.
म्हणजे यातून आपल्याला √2 ही संख्या ऑन द नोज मिळत नाही याची त्यांना कल्पना होती, आणि त्यातनं थोडीशी एरर त्यात मिळते ही कल्पना होती, आणि ते मांडून ठेवण्याचा मोकळेपणा, ते मांडून ठेवण्याची प्रांजळ वृत्ती ही यातून दिसून येते. मला वाटतं आता 4:25 झालेले आहेत, त्यामुळे यामध्ये मी पुढे अजून जात नाही. खूपच चांगल्या गोष्टी आहेत, पण हे या PDF फाईल्स मी नंतर ठेवेन, आपल्याला डिस्कस सगळं करता येईल याच्यामध्ये. तर पुढच्या वेळेला, पुढच्या सेशनमध्ये मी सांगेन इन्फिनिट सिरीज बद्दल, आणि इन्फिनिट सिरीज म्हणजे अनंत संख्या, त्यांची बेरीज काय असते याचा आपल्याला काहीतरी अर्थ लावणं आवश्यक असतं. म्हणजे 1+1 अधिक 1/4 अधिक 1/8 अधिक 1/16 वगैरे वगैरे सगळं. तर या सगळ्यांचा अर्थ काय असेल, ही सगळी बेरीज म्हणजे काय, ह्याची व्याख्या देणं आवश्यक असतं. आणि ती व्याख्या देण्यासाठी आपण थोडंसं जे मॉडर्न मॅथमॅटिक्स आहे त्याचा आधार घेऊ. तर मॉडर्न मॅथमॅटिक्स मध्ये सिक्वेन्स नावाची एक पद्धत असते. तर सिक्वेन्स म्हणजे काय की एक पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या, चौथी संख्या, अशा पद्धतीने प्रत्येक ज्या नैसर्गिक संख्या असतात, नॅचरल नंबर्स, अशा प्रत्येक संख्येसाठी एक एक संख्या देत जाणं, त्याला सिक्वेन्स म्हणतात. म्हणजे गणिताच्या पद्धतीने जर याची व्याख्या इंग्रजीमध्ये द्यायचं म्हटलं तर अ सिक्वेन्स इज अ फंक्शन विच इज डिफाइंड ऑन द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. म्हणजे हा समजा आपण रिअल नंबर्सचा सिक्वेन्स घेतला तर इट विल बी अ फंक्शन फ्रॉम नॅचरल नंबर्स टू रिअल नंबर्स. म्हणजे प्रत्येक नॅचरल नंबरसाठी, प्रत्येक नैसर्गिक संख्येसाठी आपण एक रिअल नंबर ठरवतो, आणि अशा पद्धतीने आपल्याला तो एक संच मिळतो. आणि तो नुसता संच मिळत नाही, तर त्यातली पहिली संख्या कुठली, दुसरी संख्या कुठली, तिसरी संख्या कुठली, ह्या सगळ्या ठरवण्याची ही जी पद्धत आहे त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो. आणि नंतर या सगळ्या सिक्वेन्स आपल्याला दिले की या प्रत्येक सिक्वेन्सचं अनंत बिहेवियर काय असेल, म्हणजे पुढे गेलं की त्या सिक्वेन्सचं काय होणार याचा विचार आपण गणिताच्या भाषेमध्ये करतो. म्हणजे समजा 1/n असा आपण सिक्वेन्स घेतला, म्हणजे ज्याची पहिली संख्या असेल 1, दुसरी संख्या असेल 1/2, तिसरी असेल 1/3, चौथी 1/4, आणि अशा पद्धतीने आपण त्या संख्या घेत गेलो, तर शेवटी आपल्याला काय मिळेल असा एक स्वाभाविक प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. आणि आपण जर हे सगळे रिअल लाईन वरती प्लॉट केले, त्या जर खुणा केल्या, तर एक हा जो आपला ठरलेला एकक आहे ती खूण आपल्याकडे आहे. 1/2 म्हणजे आपण त्या एक जे अंतर आहे त्या अंतराचे 2 सारखे भाग करणार आणि त्यातल्या मध्यबिंदूवरती खूण करणार. 1/3 वर म्हणजे अजून थोडी डावीकडे येऊन 1/3 ची खूण येईल. 1/4 म्हणजे ती जी 1/3 होती त्याचं आपण निम्म केलं. तर अशा पद्धतीने आपण शून्याकडे जातो. आणि मग असं काही वेळा केलं, समजा 10 वेळा, 15 वेळा, की मग असं हळूहळू वाटायला लागेल की अरे हा जो सिक्वेन्स आहे हा शून्याकडे जातोय, म्हणजे हा शून्याच्या खूप जवळ जातोय. पण मग अजून थोडा विचार केला तर असं लक्षात येईल की हा सिक्वेन्स यातली कुठलीही संख्या शून्य तर होणार नाही, कारण आपण ते 1/n अशा पद्धतीने लिहितो, आणि शून्य हे 1/n असं तर लिहिता येणार नाही, कारण 1/n = 0 असं म्हटलं तर दोन्हीकडे n ने गुणलं तर आपल्याला एकीकडे n1 मिळेल आणि दुसरीकडे n×0 हा 0 मिळेल. त्यामुळे 0 कॅनॉट बी रिटन ॲज 1/n. इट कॅन बी रिटन ॲज 0/1. इट्स अ रॅशनल नंबर बट इट्स नॉट 1/n. त्यामुळे ह्या सिक्वेन्स मधली जी संख्या आहे ती कधीही शून्याला जाऊन भिडणार नाही, शून्याच्या बरोबर होणार नाही. परंतु तरी आपल्याला वाटतं की ही शून्याच्या खूप जवळ जातीये. आणि हे खूप जवळ म्हणजे काय हे सांगण्यासाठी ही लिमिट्सची जी संकल्पना आहे ती त्याच्यात आपण विकसित केलेली आहे. त्याच्यात असं म्हणतात की ही खूप जवळ जाणं म्हणजे काय, की समजा तुम्ही म्हटलं की मला शून्याच्या एवढ्या अंतरामध्ये जायचंय, शून्याच्या 1/10,000 एवढ्या अंतरामध्ये जायचंय, असं जर तुम्ही म्हटलात,
तर मी एक तुम्हाला संख्या देईन आणि तुम्ही त्या नैसर्गिक संख्येपासून पुढच्या त्या सिक्वेन्स मधल्या एंट्री पाहिल्यात तर त्या सगळ्या तुम्हाला हव्या असलेल्या अंतरापर्यंत असतील. अशा पद्धतीने ज्याला आपण एप्सिलॉन आणि डेल्टा असं म्हणतो किंवा एप्सिलॉन कॅपिटल एन डेफिनेशन म्हणतो, तर अशा पद्धतीने सिक्वेन्सचं लिमिट कसं काढतो हे आपण याच्यामध्ये बघतो. तर त्याच्याकरताही मी थोड्याशा काही बेसिक स्लाइड्स देण्याचा प्रयत्न करेन आज, उद्या किंवा सोमवारी, आणि त्या देखील आपण त्या ड्राईव्ह मध्ये ठेवता येऊ शकेल. तर याचा वापर करून आपण इन्फिनिट सिरीज ची समेशन ठरवू शकतो, कारण आपल्याकडे अनंत संख्या दिलेल्या आहेत, त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर ती बेरीज म्हणजे नक्की काय, त्या बेरजेचा अर्थ काय, तर तुम्ही पहिल्या एन संख्या घ्या, त्याची बेरीज घ्या, असं प्रत्येक एन साठी करा. आणि मग हा आपल्याला प्रत्येक एन साठी केलं की प्रत्येक एन साठी आपल्याला एक संख्या मिळते, आपल्याला एक सिक्वेन्स याच्यातून मिळतो. आणि सिक्वेन्स, या सिक्वेन्सचं जर लिमिट असेल तर ते लिमिट म्हणजे आपल्याला त्या सिरीजची बेरीज म्हणता येईल. अशा पद्धतीने आपण सिरीजची बेरीज काय असते याची व्याख्या याच्यातून देऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी मी अपलोड करेन आपल्या ड्राईव्ह वरती, आणि नंतर पुढच्या सेशन मध्ये, पुढच्या शनिवारी, आपण इन्फिनिट सिरीज एक्सपान्शन म्हणजे पाय साठी किंवा विविध साइन व्हॅल्यूंसाठी कशा पद्धतीने प्राचीन गणितज्ञांनी शोधून काढलेलं होतं, आणि जे न्यूटन किंवा लाइबनिट्झ यांनी काढलेलं आहे ते साधारण 16व्या शतकातलं आहे. तर हे आपल्या इथे झालेलं काम हे 14व्या शतकातलं आहे. त्यामुळे हे त्यांच्या आधीचं आहे आणि याचे आता पुरावे आहेत, म्हणजे लिखित स्वरूपाचे पुरावे आहेत. त्यामुळे हे काम कदाचित त्याच्याही आधी झालं असेल आणि ते मौखिक पद्धतीने आपण पिढ्यान पिढ्या ते स्थानांतरित करत असल्यामुळे लिहून ठेवण्याची आवश्यकता तेव्हा वाटली नसेल. पण किमान सरळ सरळ न्यूटन आणि लाइबनिट्झ, ज्यांना कॅल्क्युलसचं जनक म्हटलं जातं, त्यांच्या अनेक वर्ष आधी हे भारतामध्ये केलेलं होतं, याच्याबद्दलचं ते स्पष्ट प्रारूप आहे. तर इथे मी आता थांबू इच्छितो आणि आपण एक 10 मिनिटांची सुट्टी घेऊ. आता माझ्या मोबाईलमध्ये 4:32 झालेले आहेत. तर आपण एक 4:45ला हवं तर आपण पुन्हा भेटू. आपण ही गुगल मीटची लिंक सुरू ठेवू. मी रेकॉर्डिंग बंद करतो